राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, त्यांनी आता ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो, मी पण आपली सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, कारण कोल्हापूरला आज आम्ही सगळेजण, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या करता गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथून यायला उशीर झाला. साधारण पार्श्वभूमी सांगितलेले की आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहिती की मी आणि माझे सगळे सहकारी गेल्या 2 आठवड्यापासून जनसन्मान यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय. आम्ही 22 मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत गेलो आणि पुढेही राहिलेल्या मतदारसंघामध्ये जाण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे. या यात्रेत आम्हाला लोकांच्याकडनं, विशेषतः महिला वर्गाच्याकडनं अतिशय प्रेम पण मिळालं, पाठिंबा पण मिळाला आणि तो खूपच अभूतपूर्व अशा प्रकारचा होता. कारण मी जवळपास आता 34 वर्ष झाली राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं, स्थानिक स्वराज्य असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मागं पण फिरण्याची संधी ज्यावेळेस यायची तेव्हाही आम्ही बघितलेलं आहे आणि आत्ताही बघितलेलं आहे. तर आत्ता खूप उत्स्फूर्तपणे महिला वर्ग, मायमाऊली, आमच्या बहिणी, आमच्या सगळ्या मुली त्याच्यामध्ये प्रतिसाद देतात आणि या प्रेमासाठी, या स्नेहासाठी मी त्यांचा सर्वांचाच अतिशय मनापासून आभारी आहे. यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या प्रमुख ज्या योजना आहेत, कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या दिल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि 3 मोफत गॅस सिलेंडर योजना. यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो, पाठिंबा मिळतो असं आमच्या तरी सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि शेतकरी वर्गामध्ये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या शेतीपंपांचं आम्ही वीज माफी केलेली आहे. इथून पुढं वीज भरायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोफत वीज त्या घटकाला, तेवढ्या हॉर्सपॉवर वापरणाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. ती पण शेतकऱ्यांच्यामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. आणि युवा युवतींच्याबद्दल आत्ता पण मी गेलेलो होतो, तर त्याहीमध्ये काही मुलं आम्हाला भेटली आत्ताच्याही कार्यक्रमामध्ये. त्याच्यात पण मुली आणि मुलं सांगत होती की आम्हाला कुणाला 6,000, कुणाला 8,000, कुणाला 10,000 अशा प्रकारचं स्टायपंड मिळायला लागलेलं, वेतन मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही रुजू झालेलो आहोत अशा प्रकारे त्यांनी पण सांगितलं. या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना ते कळावं, त्याकरता ही खरं तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोचल्या जात नाही. त्याचा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं. पारंपरिक जाहिराती पद्धतीनं मर्यादा असतात. काही आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो, तिथंही पैसा खर्च करतो, परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही. बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि वापरकर्ता अनुकूल, मोफत आणि जलद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे. 9861717171. त्याच्यामुळे 9861717171 हा नंबर तसा
एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात, हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर 9861717171 अशा प्रकारचा हा नंबर आणि या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही. फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा. ह्या व्हॉट्सॲप नंबरवर आणि एक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी, हिंदी आणि मराठी या 3 भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल. तो तुम्हाला तुमच्या गरजानुसार मार्गदर्शक मदत किंवा तक्रारी नोंदवण्यात मदत करेल. तसंच आम्हाला समजतं की प्रत्येक जण डिजिटलदृष्ट्या साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यात सक्षम देखील नसू शकतो. अशा लोकांच्यासाठी मगाशी काही एक्झाम्पल दाखवलं की पक्ष कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन मदत करतील याची खात्री आम्ही करणार आहोत. आणि पुढील महिन्यात आम्ही प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती ह्याच्यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो. हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्याची संधी पण देतो, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते. हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे आणि म्हणून मी स्वतः राज्यात या पत्रकार परिषद हा उपक्रम सादर करतोय. माझ्या कार्यालयात स्वतःच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित डेस्क स्थापन करण्यात आली आहे आणि जिथं आम्ही राज्यभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन त्या ठिकाणी करणार आहोत. राज्याला विभागामध्ये आणि मतदार संघामध्ये विभागलं आहे, जेणेकरून आमचे अधिकारी समस्यांचं निराकरण वास्तविक वेळेमध्ये म्हणजे ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी करतील. आमचा प्रयत्न हा आहे की कमीत कमी 24 तासात आणि जास्तीत जास्त 48 तासाच्या आत तो आपल्याला कसं करता येईल त्याचं निराकरण. आम्ही हेल्पलाईन क्रमांकाच्या सॉफ्ट लॉन्च केला आहे, जो तुम्हाला बसेस आणि आम्ही यात्रेच्या गाड्यांवर देखील दिसेल. आमची जी यात्रा असते त्यात बसेस पण आहेत आणि काही कार पण आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल. कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय आम्हाला फक्त 12 दिवसात जवळपास 60,000हून अधिक चौकशा मिळाल्या आणि यापैकी साधारण 10,000 समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरित समस्यांच्यावर आम्हा लोकांचं काम चाललेलं आहे. आजच्या जगात लोक आणि सरकार यांच्यातील संवाद थेट, मोफत आणि वास्तविक वेळेत असणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं आम्हा लोकांचं मत झालेलं आहे. मी आणि आमचे प्रांताध्यक्ष श्री तटकरेजी या दृष्टिकोनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील त्याची संपूर्ण माहिती देतोय, त्यांना त्याच्यामध्ये शिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांनी प्रत्येक घरात जाऊन या उपक्रमाचं पूर्ण समर्थन आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यामध्ये सोपवलेलं आहे. याशिवाय आम्ही दररोज साधारण 50,000 चौकशा हाताळण्याची क्षमता असलेलं समर्पित कॉल सेंटर हे देखील स्थापन करतोय. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं टार्गेट आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून आम्हाला संपर्क साधणारा किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे लाभ मिळावे ही त्याच्या पाठीमागची खऱ्या अर्थाने कल्पना आहे, आम्हा लोकांची भूमिका आहे. आमचे पक्ष कार्यकर्ते या नंबरची आणि हेल्पलाईन उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रत्येक घरात जाऊन भेट देतील आणि हा उपक्रम शासकीय योजनांच्यासाठी मदत घेणाऱ्यांच्यासाठी एक जीवनदायिनी म्हणून काम करेल याची खात्री करेल की त्यांना आवश्यक ते सहाय्य हे जलद होत आहे की नाही याबद्दलची पण आम्ही शहानिशा करू. मला आपल्याला एक सांगायचं की एक सुरुवातीला करत असताना थोड्याशा काही त्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु जसं आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आणल्यानंतर आम्हाला काही लक्षात आलं नाही आपण 21 ते 60 नाही 21 ते 65 करावं किंवा आणखीन काही, किंवा आपण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्डची
ते लिंकअप करावं असं ते महिला बालविकासचे मंत्री अदिती तटकरे यांनी पण काही सूचना केल्या, त्यांच्या डिपार्टमेंटमधनं काही गोष्टी पुढे आल्या. असं सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये पहिले एकदा आम्ही आदेश काढले होते, त्याच्यात काही थोडे बदल केले. तशा पद्धतीनं आत्ता आम्ही सांगतो तेच अगदी ॲक्युरेट असेल असा माझा दावा अजिबात नाही. त्याच्यामध्ये थोडेफार काही गोष्टी पुढं आणखीन काही चेंज करावं लागेल तरी करण्याची आमची तयारी आहे. माझ्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू नेहमीच माझ्या राज्यातील जनतेची सेवा करण्याचा राहिलेला आहे आणि कोणी त्रास किंवा अडचणीला तोंड देऊ नये म्हणजे ह्यासाठी मी नेहमी नवीन मार्ग शोधत असतो. म्हणूनच या हेल्पलाईनसाठी आम्ही त्याचं नाव राष्ट्रवादी नाहीतर राष्ट्रीयवादी ठेवलेलं आहे. महाराष्ट्र आपलं राज्य आहे, माझं राज्य आहे, ते आपलं सर्वांचं राज्य आहे आणि मी प्रत्येक नागरिकाबद्दल वैयक्तिकरित्या जबाबदार आहे असं मला ह्या निमित्तानं वाटतं. माझ्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहितीच आहे की कुठलंही काम करत असताना मी त्याच्यामध्ये कधी जात पात धर्म डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आहे आणि मी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही करत असलेला प्रत्येक प्रयत्न आणि आमचं प्रत्येक पाऊल हे लाभार्थी ही एकच आमच्या पुढं जात राहील. लाभार्थी जसं आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मी सरळ सांगतो शेतकरी ही आमची जात आणि मग शेतकऱ्यांना ज्या काही योजना असतील त्या समजून सांगण्याचा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा. आता कालच आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी एक मोठा कार्यक्रम ठेवलेला होता. देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेब पण आलेले होते, मुख्यमंत्री होते, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होतो. परंतु त्याच्यामध्ये एक शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आमची भूमिका मांडण्याचं काम केलं. आमची काय अपेक्षा देशाच्या कृषी मंत्रालयाकडनं किंवा देश पातळीवरून आहे त्याचा पण आम्ही तिथं उल्लेख त्या ठिकाणी केला. सांगायचं तात्पर्य की लाभार्थी ही एकच जात आणि लाभार्थी हा एकच धर्म डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे काही राजकीय लोकांनी पण त्यांना जे वैयक्तिक मत वाटतं ते त्यांनी व्यक्त केले किंवा अजित पवारनी कधी जातीवाद केलेला आम्हाला तरी कधी पाहायला मिळाला नाही. तो त्याच्यापासून वेगळ्या विचाराचा आहे. माझा उपमुख्यमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून एकच प्रयत्न आहे की प्रत्येक योजनेचा लाभ हा गरजू माणसांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यातून त्याला एक बळ मिळालं पाहिजे. दिवसरात्र आम्ही सगळेजण याचसाठी झटत आहोत आणि पुढेही आमचा पक्ष आम्ही सगळेच जण कार्यकर्ते पदाधिकारी याकरता झटत राहणार. आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यांना लक्ष दिलं आहे की प्रत्येक घरात हा हेल्पलाईन क्रमांक असावा. त्यामुळं लोकांना कोणत्याही प्रश्नासाठी आणि समस्यांसाठी कोणाची दारं ठोठवण्याची किंवा कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं आम्हाला वाटतंय. ते फक्त या नंबरवरच आम्हाला संदेश पाठवू शकतात आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून आमचा पक्ष त्यांच्या समस्या सोडवेल याची खात्री ते करतील. आम्ही आमच्या पक्ष सदस्यांना हे हेल्पलाईन नंबर असलेला मोठा स्टिकर प्रत्येक घराबाहेर विशेषतः ग्रामीण भागात जिथं लोक अनोख्या समस्यांना सामोरे जातात तिथे लावण्याचं काम हे दिलेलं आहे. आणि आमचं उद्दिष्ट आहे की पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रत्येक घरावर हे नंबर लावलेला असेल. त्यामुळं मदत फक्त एकच संदेश दूर असेल अशा पद्धतीनं मला वाटतं आणि म्हणून आज खरं तर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. तुम्हाला सगळ्यांनाच सांगते मी वेळेत येण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्हाला जाताना जरा उशीर झाला. कारण 12:30 कार्यक्रम होता पण आम्ही 2:30ला तिथं पोचलो. तरी जेवढं लवकरात लवकर येता येईल तेवढा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपण मोठ्या संख्येने आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आला. मी काही चॅनलला बघत होतो आज अजित पवारांची पत्रकार परिषद त्याच्यावर काय लोकांना आणखीन काय वाटलं का काय कोणास ठाऊक. कारण मला कोल्हापूरला आज काही विशेष आहे का, आज काही जाहीर करणार आहे का, म्हटलं काय झालं काय. नाही ते चॅनलला वेगवेगळ्या बातम्या चाललेल्या आहेत की अजित पवारांची स्पेशल पत्रकार परिषद आहे. पण ती पत्रकार परिषद आमच्या महाराष्ट्रातल्या लाभार्थींना लाभ पोचवण्याच्या करता
आणि त्याच्यात येणारे जे काही त्यांचे प्रश्न अडचणी असतील ते त्यांना सॉल्व करण्याच्या करता आहे आणि त्याच्यातनं त्यांना लाभ पण मिळावा आणि बळ पण मिळावा ही त्याच्या पाठीमागची आमची कल्पना आहे. धन्यवाद.